नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीतून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू काश्मीरच्या 8 राजकीय पक्षांच्या प्रमुख 14 नेत्यांची बैठक पार पडली. कलम 370 हटवल्यानंतर 2 वर्षांनी ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास 3.5 तास चालली. यावेळी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी मांडण्यात आली. तसंच राज्यात लवकरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणीही करण्यात आली. काँग्रेसकडून या बैठकीत 5 महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. जम्मू कश्मीर की आइडेंटिटी है, हमारे जॉब से, हमारी लैंड है, हमारा डोमिसाइल है, ये सारा सिक्योर करता है. इसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा. इसके अलावा हमने कहा कि आप चाइना के साथ बात कर रहे हैं जहां लोगों का कोई इन्वॉल्वमेंट नहीं है. जम्मू कश्मीर में लोगों का इन्वॉल्वमेंट है. मैंने उनको कॉम्प्लीमेंट किया. आपने पाकिस्तान से बात की, सीज फायर कराया, बहुत अच्छी बात है. इन्फिल्ट्रेशन कम हुई, बहुत अच्छी बात है. अब अगर जम्मू कश्मीर के लोगों को सुकून मिलता है, आराम मिलता है, उसके लिए अगर आपको पाकिस्तान से फिर बात करनी चाहिए. और जो ट्रेड जम्मू कश्मीर, चाहे रावलाकोट का हो, चाहे वो मुजफ्फराबाद रोड का उड़ी मुजफ्फराबाद हो, जो ट्रेड हमारा रुक गया है उसको चालू करने के लिए भी पाकिस्तान के साथ बात करनी चाहिए, क्योंकि उसमें काफी लोगों का रोजगार है. इलेक्शंस वगैरह हो गए, बीडीसी डीडीसी इलेक्शन हो गए और अभी शांति भी है, सीज फायर भी है, बॉर्डर भी शांत है. तो इससे ज्यादा कोई अनुकूल समय नहीं हो सकता स्टेटहुड ग्रांट करने के लिए. ये हमारा मांग. हम लोगों ने ये भी मांग की कि आप कहते हैं कि लोकतंत्र को मजबूत करना है. अब आपने पंचायत के इलेक्शन किए, जिला परिषद के इलेक्शन किए, तो ऐसा कैसे हो सकता है कि विधानसभा न हो. तो इसलिए विधानसभा का इलेक्शन भी तुरंत करना चाहिए, डेमोक्रेसी को बहाल करना चाहिए. जहां तक 5 अगस्त 2019 का फैसला है या जो किया गया, हम उसके साथ नहीं हैं. हम उससे सहमत नहीं हैं. हम उसको कबूल करने के लिए तैयार नहीं हैं. लेकिन उसकी मुखालफत में हम कानून को अपने हाथ में भी लेने के लिए तैयार नहीं हैं. हम आइन या इस मुल्क के संविधान की तरफ से जो हमें इजाज़त दी जाती है अदालत का इस्तेमाल करने की, हम अदालत का इस्तेमाल करके अदालत में जाके अपना पक्ष वहाँ पे रख के इस फैसले के खिलाफ जो है अपनी लड़ाई लढेंगे. आजच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात. विधानसभा निवडणुकांना प्राधान्य दिलं जाईल हे त्यांनी स्पष्ट केलंय. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर निवडणुका होतील हेही त्यांनी स्पष्ट केलंय. जम्मू काश्मीरमधील एक मृत्यू देखील वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलं. काश्मीरमधील तरुणांचं संरक्षण करणं ही जबाबदारी आहे असंही वक्तव्य त्यांनी केलं. इथल्या तरुणाईला संधी द्यायला हवी. शेवटच्या थरापर्यंत लोकशाही सक्षम करणं हे देखील अतिशय गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. जनतेसोबत विकासासाठी काम करणं गरजेचं असल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं. विश्वासपूर्ण वातावरण महत्त्वाचं असून त्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलंय. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र सर, 370 कलम हटवलं गेलं आणि त्यानंतर सर्व राजकीय पक्षांशी केंद्रासोबतचा हा डायलॉग ही किती महत्त्वाची बाब आहे जम्मू काश्मीरच्या दृष्टीनं, आणि निवडणुकांचं सुतोवाच केलं याचा अर्थ राज्याचा दर्जा त्या जम्मू काश्मीरला मिळेल का? मला असं वाटतं की 2019 मध्ये जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा आणि 370 कलम हटवण्याचा जो निर्णय घेण्यात आला, त्यानंतर पहिल्यांदाच अशा स्वरूपाची एक सर्व पक्षांची आणि केंद्राची एक चर्चा ही आज आयोजित झाली. ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची बैठक होती आणि आजच्या बैठकीमध्ये दिल की दूरी दूर करणं जरुरी आहे. तर त्यामुळे एक पद्धतीने एक कुठेतरी विश्वासतूट निर्माण झाली होती. ही विश्वासतूट भरण्याच्या दृष्टिकोनातून पडलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं.
विशेष म्हणजे अशी बैठक आयोजित करण्यामागे काही आंतरराष्ट्रीय कारणं पण होती आणि काही अंतर्गत पण आहेत. जशी अंतर्गत कारणं जे आहेत, एकतर इन्फिल्ट्रेशन अत्यंत कमी झालेलं आहे, LOC आहे आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषा या बऱ्यापैकी आता शांत आहेत. त्याचप्रमाणे दहशतवादी हिंसाचार देखील कमी झालेला आहे. अशा प्रसंगी तिथं राजकीय प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणं ही अत्यंत गरजेची आहे. याचा आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी अशी होती की अमेरिकेमध्ये नुकतंच जे बायडन प्रशासन सत्तेमध्ये आलेलं आहे त्यांनी देखील जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरात लवकर राजकीय प्रक्रिया सुरू होणं हे गरजेचं असल्याच्या स्वरूपाचं अपील अशा स्वरूपाने केलेलं होतं. त्यामुळे अशा प्रकारची एक परिस्थिती देखील निर्माण झालेली होती. सध्या 2 अत्यंत महत्वाच्या प्रायोरिटीज आहेत. पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अत्यंत यशस्वीपणे पार पडल्यानंतर तिथं सार्वत्रिक निवडणुका घडून आणणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. पण त्याच्यापूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना करणं, कारण जोपर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना फास्ट होत नाही तोपर्यंत या स्वरूपाच्या निवडणुका होणार नाहीत. आणि ह्या 2 पूर्व अटी आहेत. जर पुन्हा एकदा स्टेटहूड राज्याला द्यायचं असेल तर युनियन टेरिटरीजचा निर्णय जो घेण्यात आला, कारण स्टेटहूड तसं देता येणार नाही. जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना होणार, जेव्हा सार्वत्रिक निवडणुका होणार, त्याच्यानंतर तिसरा टप्पा हा स्टेटहूडचा असेल. त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये एक प्रकारची ऑर्गॅनिक लिंक आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु याच्यातनं एक बाब अत्यंत महत्वाची आहे की ऍटलिस्ट जो आईस होता तो ब्रेक झाला आहे आणि आता कुठेतरी ही राजकीय प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या दृष्टीने पडलेलं एक सकारात्मक आणि महत्वाचं पाऊल आहे. अशा दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या घडामोडींकडे पाहावं लागेल. निश्चितच. आणि जेव्हा जम्मू काश्मीर मधल्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आज आपण सगळ्यांनी ऐकल्या तेव्हा सुद्धा स्पष्टपणे जाणवत होतं की त्यांचा जो राग आहे, संताप आहे आणि त्यांची जी भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे ती काहीशी मवाळ झालेली दिसली. पण त्याच्यात एक भूमिका मात्र सांगण्यात आली मुफ्ती यांच्याकडून की आता पाकिस्तान सोबत आपण चर्चा सुद्धा करायला सुरुवात करावी. तुम्ही याकडे कसं पाहता? मला असं वाटतंय की सध्याची जी परिस्थिती आहे, विशेष करून जी सीज फायर व्हायोलेशन भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेलं आहे आणि त्याचं अत्यंत यशस्वी इम्प्लिमेंटेशन सध्या होत आहे. सीज फायर व्हायोलेशनच्या घटना ह्या अत्यंत कमी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन देखील कमी झालेलं आहे. विशेष म्हणजे तो क्रॉस बॉर्डर ट्रेड होता, जो इन्फॉर्मल आणि फॉर्मल ट्रेड होता, तो ट्रेड हा गेल्या 2 वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे त्याच्यावरती जम्मू काश्मीर मधल्या असंख्य लोकांची उपजीविका ही त्याच्यावरती आधारलेली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचा ट्रेड सुरू करायला या बाबतीमध्ये काही हरकत असावी असं मला वाटत नाहीये. त्याचप्रमाणे सध्या इम्रान खान देखील कमालीच्या अडचणीमध्ये आहेत. त्यांच्या आर्थिक समस्या देखील फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे त्यांना देखील भारताबरोबर अशा स्वरूपाचे टॉक्स हे सुरू झाले ते एक सकारात्मक घडामोड असणार आहे. मला असं वाटतं की भारत जसे ज्या पद्धतीने आता सर्व पक्षांमध्ये आणि केंद्रामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर चाललेलं आहे, तशाच पद्धतीने भारत आणि पाकिस्तानमध्ये देखील कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर स्ट्रेंथन करण्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि पोषक परिस्थिती आहे असं मला वाटतं. आणि अशा स्वरूपाचे ट्रेड केल्यानंतर निश्चितपणे केवळ रिलेशन स्ट्रॉंग होत नाहीये, तर याचा कुठेतरी परिणाम हा सिक्युरिटी वरती देखील पडत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा स्वरूपाचे टॉक सुरू व्हायला खरंच काही हरकत नाहीये. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे केरळच्या कोची आणि कर्नाटकच्या कारवार मधल्या नौदलाच्या तळांचा आढावा घेत आहेत. या 2 दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी नौदलाच्या कारवार इथल्या तळाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्रोजेक्ट सीबर्ड या प्रकल्पाचा आढावा घेतला. सिंग यांनी INS कदम हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी इथल्या परिसराची हवाई पाहणी सुद्धा केली. नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग यावेळी उपस्थित होते. तसंच स्वदेशी विमानवाहू नौका बांधण्याच्या कामाचा सुद्धा यावेळी त्यांनी आढावा घेतला. आणि यानंतरची बातमी तंत्रज्ञानाच्या क्रांतीबद्दलची. रिलायन्स इंडस्ट्रीच्या 44व्या वार्षिक महासभेत आज रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारतात जिओ फोन नेक्स्टची घोषणा केली आहे. जिओ फोन नेक्स्ट हा फक्त भारतातलाच नाही तर जगातला सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा त्यांनी केलाय. भारताला 2G मुक्त करायचा असेल तर सर्वांना परवडेल अशा अर्थानं स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे. त्या आधारावर जिओ आणि गुगल यांनी मिळून जिओ फोन नेक्स्ट डेव्हलप केलाय. भारतात तो लॉन्च केला जाणार आहे. हा फोन गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लॉन्च करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. Today I am pleased to announce that Google and Jio teams have jointly developed a truly breakthrough smartphone that we are calling JioPhone Next. JioPhone Next is a fully featured smartphone
supporting the entire suite of applications from both Google and Jio, and as well as the Android Play Store, through which users will have access to the entire universe of Android apps. JioPhone Next is powered by an extremely optimized version of the Android operating system that has been jointly developed by Jio and Google, specially for the Indian market. While being ultra affordable, JioPhone Next is packed with cutting-edge features like voice assistant, automatic read aloud of screen text, language translation, smart camera with augmented reality filters, and much more. This is a testimony to a global technology giant and a national technology champion working together to make truly a breakthrough product that can be first introduced in India and then taken to the rest of the world. JioPhone Next will be available in the market from the auspicious date of Ganesh Chaturthi, 10th September this year. Friends, Jio has truly democratized digital connectivity in India by offering the highest quality, the most affordable 4G broadband services in the world. Even so, India still has nearly 300 million mobile users who are unable to escape from the inefficient and exorbitant 2G services because even a basic 4G smartphone remains unaffordable for these users. Therefore, an ultra-affordable 4G smartphone is essential to make India 2G मुक्त. यानंतर बातमी आहे वादाची नवी मुंबई विमानतळाच्या. नवी मुंबई विमानतळाच्या नावाबद्दल सध्या प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारलाय. या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांची मागणी आहे. तर या विमानतळाचा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या अशी मागणी शिवसेनेकडून होतीये, सरकारकडून होतीये. आज प्रकल्पग्रस्तांनी या मागणीसाठी घेराव घातला. त्यामुळे सीबीडी बेलापूरमधील सिडको भवन परिसराला जणू पोलिसी छावणीचं स्वरूप आलं होतं. आजच्या या घेराव आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. 15 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारनं नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं नाही तर 16 तारखेपासून आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा या सर्व भूमिपुत्रांनी दिलेला आहे. दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनानंतर सुद्धा जर राज्य सरकारनं दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर 16 ऑगस्टपासून मुंबई विमानतळाचं काम बंद पाडण्याचा, नवं आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे आमदार महेश बालदींनी दिलाय. या सगळ्या ह्याच्यातून दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी तयार होईल. इथल्या रायगड असेल, पालघर असेल, ठाणा असेल, या सर्व भागातील भूमिपुत्रांच्या मनामध्ये एकच नाव आहे की या आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे या विमानतळाला कोणत्याही परिस्थितीमध्ये दिबा पाटलांचं नाव दिलं पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. लोकशाही मार्गाने सर्व विषय सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला खात्री आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे त्यांच्या नावाच्या समर्थनार्थ लोक आले, हे पाहून नक्कीच सरकार त्यांचा निर्णय बदलेल. पण सरकार अजूनही ज्या पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत होतं किंवा जास्त पोलीस बळाचा वापर करून म्हणजे परवानगी न देणं, इतर काही गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी पाहता तुम्हाला की सरकार विचार केला? हे यामध्ये सरकारमधल्या असणाऱ्या 3 घटक पक्ष, त्यापैकी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना, ही शिवसेनेचीच भूमिका आहे असं यामध्ये प्रामुख्याने दिसतंय. कारण आज पूर्ण या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच नेते मंडळी हे इथे आले होते. अनेक नेते मंडळींनी, काँग्रेसमधल्या नेते मंडळींनी सुद्धा, हुसेन दलवाईंनी सुद्धा सांगितलं आहे की ही भूमिका आमची सुद्धा आहे की दिबा पाटील यांचंच नाव द्यावं. त्यामुळे नक्कीच त्या तिन्ही पक्षांमध्ये, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा या नावामध्ये द्विधा मनस्थिती आहे आणि आमच्यामध्ये एक मत आहे की दिबा पाटील यांनी या संपूर्ण रायगड असेल, ठाणा असेल, इथल्या असणाऱ्या भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी समाजासाठी सातत्याने आंदोलन करून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ सरकारच्या विरुद्ध निर्माण करून दिलं होतं. त्यामुळे अशा सत्पुरुषाचं नाव हे
विमानतळाला लागणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. विमानतळाच्या नामकरणाच्या वादात खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. अमरावतीतल्या मेळघाटातील चिखलदरामध्ये स्कायवॉक बांधण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र त्याचं काम संथगतीनं सुरू असल्यानं या स्कायवॉकला बाळासाहेबांचं नाव द्या, पण त्याचं काम लवकर पूर्ण करा असा टोला नवनीत राणांनी लगावलाय. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट वर्ल्डच्या 3rd लार्जेस्ट सिंगल रोपियो स्कायवॉक जे त्या सरकारमध्ये सँक्शन झाला आणि कामही सुद्धा 70-80% त्या कार्यकाळामध्ये झाला, पण गेल्या 2 वर्षापासून ते स्कायवॉकचं काम तसंच ठप्प आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब जर आपण पाहिली ते ज्या खात्यामधून ते काम अटकलेलं आहे, असा फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि दुसरा टुरिझम डिपार्टमेंट कडनं ते काम अटकलेलं आहे. आणि ते दोन्ही खाते जर आपण पाहिले तर ते ठाकरे कुटुंबाकडनं तो दोन्ही खाते आहे. या सगळ्या घडामोडींसोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. दुसऱ्या लाटेतून कोरोनाच्या आपण हळूहळू बाहेर पडतोय, पण आपल्याला तिसरी लाट थोपवायची आहे. कोरोनाला हरवायचं आहे आणि त्याच्यासाठी घराबाहेर पडताना हा मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी. तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय प्राईम टाइम. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार असून सरकारमधील सर्व मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात. हे सरकार आहे की सर्कस असा टोला फडणवीसांनी लगावला. तर सचिन वाझे प्रकरणावरून सुद्धा त्यांनी सरकारवर निशाणा साधला. मंत्री राजे झाले आणि प्रत्येक विभागात वाझे असा घणाघातही त्यांनी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं असंही फडणवीस म्हणाले. तर राज्यातील विविध मुद्द्यांवरून फडणवीसांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले. कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतात, पण या सरकारमधला मंत्रीही स्वतःला मुख्यमंत्री समजतो, राज्यमंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो. रोज निर्णय होतात, एका तासात स्टे होतात, दुसऱ्या दिवशी रद्द होतात, तिसऱ्या दिवशी पुन्हा घेतले जातात. सरकार आहे की सर्कस आहे? महाराष्ट्राची आजची परिस्थिती ही आपल्या सगळ्यांच्या समोर आली. खरं म्हणजे आज माझ्या समोर हा सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का? सरकार म्हणून अस्तित्व कुठे आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाजे. नागपूर महाराष्ट्रात आहे का? औरंगाबाद महाराष्ट्रात आहे का? नाशिक महाराष्ट्रात आहे का? पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? काय अस्तित्व आहे सरकारचं? एक कोविड सेंटर तुम्ही नागपूरमध्ये काढलं का दाखवा. एक कोविड सेंटर नाशिकमध्ये काढलं का दाखवा. एक कोविड सेंटर इथे जम्बो काढले ना, औरंगाबादमध्ये काढलं का दाखवा. आणि इतर मोठी शहरं आहेत, लहान शहरांची अवस्था ही त्याहीपेक्षा वाईट आपल्याला पाहायला मिळाली. आज भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुद्धा पार पडली. या बैठकीत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजप 26 तारखेला चक्का जाम आंदोलन राज्यभर करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी केली. ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत येणार नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. हा संघर्ष आता अटळ असल्याचंही या दोघांनी म्हटलं. ओबीसीच्या संदर्भात 26 तारखेला रास्ता रोको आपण करणारच आहोत. आणि मी पुन्हा दाव्यानं सांगतो, दाव्यानं, आणि या सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला माझं आव्हान आहे, कुठल्याही मंत्र्याला थेट माझ्यासोबत डिबेट करा. हे ओबीसीचं आरक्षण जे गेलं ते केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलंय, केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे. जवळपास 1000 ठिकाणी राज्यामध्ये चक्काजाम होणार आहे.
मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते हे रस्त्यावर येऊन ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संरक्षणाबद्दल मागणी करणार आहेत. आत्ता ज्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका लागल्या नाही पाहिजेत, त्या रद्द झाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. सरकारने याच्यामध्ये पाऊल उचललं पाहिजे, सरकारने याच्यामध्ये निवडणूक आयोगाशी संपर्क साधला पाहिजे. एवढंच नाही तर आम्ही देखील निवडणूक आयोगाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा याच्यामध्ये धाव घेणार आहोत. मंत्री आदित्य ठाकरेंनी आज पेडर रोडच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं. गेल्या वर्षी या ठिकाणी लँडस्लाईड झालं होतं, त्यानंतर संपूर्ण वर्षभर वाहतूक एका ठिकाणची सुरू होती. हे काम वेळेत पूर्ण झाल्यानं आदित्य ठाकरेंनी सर्व अभियंत्यांचे आभार मानले. दुसरीकडे लोअर परेल रेल्वे पुलाचं काम पालिका आणि रेल्वेच्या समन्वयानं लवकर पूर्ण होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. आहे दिलाय रोडला आहे, असे 5-6 ठिकाणी आहे. रेल्वे आणि बीएमसी ह्याच्यात सांगड घालून काम सुरू आहे. आपण बघत असाल प्रत्येक आठवड्यात आम्ही सर्वच जण वेगळ्या वेगळ्या एजन्सीज बरोबर बसत आहोत आणि कामं मुंबईतली जी काय त्यांना वेग देण्याचा प्रयत्न करत असतो. रेल्वे बरोबरची जी कामं असतात ती पण थोडी ह्याच ठिकाणी नसतात, कारण ते गर्डर लॉन्चिंग जे असतं त्याच्यासाठी आपल्याला मेगा ब्लॉक करायला लागतो, रेल्वेचं शेड्यूल बदलायला लागतं. त्याचबरोबर आजूबाजूचे रस्ते असतात त्याच्यावर आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्शन करायला लागतं. त्याचं काम आपण नीट वेळेत करू. हँकॉक ब्रिजचं मागच्या आठवड्यात झालेलं आहे. दिलाय रोडचं पण या पावसाळ्याच्या आसपासच होणार आहे. या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.